धावणाऱ्या या मुंबईत दररोज शेकडोंचा लोंढा दाखल होतो। कुणी भाकरीच्या शोधात तर कुणी स्वप्नांच्या शोधात इथे येतो। या सगळ्यांना मुंबापुरी सामावून घेते, पण त्यांच्या घरांचा प्रश्न सोडवू शकत नाही। त्यामुळे उभ्या राहतात झोपड्या। मर्यादित जागेमुळे उजाड डोंगरांच्या पायथ्याशीच त्यांचे संसार उभे राहतात। मात्र या संसारांवरच डोंगररूपी संकट कायम घोंगावत असतात। त्यातूनच माळीणसारख्या दुर्घटना घडतात। माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईतल्या अशा धोकादायक इमारतींबाबत, झोपड्यांबाबत मिळवलेल्या माहितीमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मुंबईतली डोंगर पायथ्यावरची धोकादायक ठिकाणं। पश्चिम आणि पूर्व उपनगरातील 22,483 झोपड्या तातडीनं हलवणं गरजेचं आहे। मुंबईत 49 ठिकाणं ही सगळ्यात धोकादायक आहेत। त्यापैकी 1,683 झोपड्या स्थलांतराच्या प्रतीक्षेत आहेत। मुंबईच्या उपनगरांमधील 278 सर्वाधिक धोकादायक ठिकाणं आहेत। 1992 ते 2012 पर्यंत मुंबईत दरडी कोसळून 260 जणांचा मृत्यू झालाय। 1995 पासून संरक्षण भिंतींसाठी 200 कोटी रुपये खर्च केले गेलेत। झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारचा कृती आराखडाच तयार नाहीये। 2011 मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एक बैठक घेऊन दरडीखाली किंवा डोंगर पायथ्याशी असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे आदेश दिले होते। तसंच विकास योग्य जमिनीचा अहवाल देण्याचे आदेशही दिले होते। मात्र 34 महिन्यांनंतरही त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। दरम्यान 1993 ते 2014 दरम्यान घडलेल्या दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवर एक नजर टाकू। 1993 मध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 20 जण जखमी झाले होते। 1996 मध्ये 11 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी। 1997 मध्येही 11 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी। 2000 साली 78 जण मृत्युमुखी पडले होते तर 7 जण जखमी झाले होते। 2005 साली 73 जणांचा मृत्यू ओढावला होता तर 25 जण जखमी झाले होते। तर 2009 मध्ये दरड कोसळण्याच्या घटनात 11 जणांचा मृत्यू झाला होता तर 13 जण जखमी झाले होते। जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या या नागरिकांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी मागवलेला अहवाल यायला 34 आठवडे लागत असतील तर या नागरिकांना कधी मदत मिळेल हा प्रश्नच आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।